काय झालं तरी मी तुझं म्हणणं मान्य केलं होतं, पण ते पैसे काय? तू वचन दिलंस ना अजून 8 लाख देणार असल्याचं. मकरंदचा आवाज आता थरथरत होता. तू तेव्हा मी माझा लिव्हर विकला होता तुझं कर्ज फेडण्यासाठी. तू इतकी निर्दयी कशी होऊ शकतेस साक्षी? तो ओरडला. म्हणजे तू पैसे देणार नाहीस असं म्हणतोयस का? मकरंदचा राग उफाळून आला. साक्षी, आता तुझं नाव माझ्यापेक्षा मोठं झालंय. जर मी रुद्रला सांगितलं की तू परदेशात माझ्यासोबत होतीस, आपण लग्न केलं होतं आणि माझी मुलंही झाली, तर तो तुला अजूनही पत्नी म्हणून ठेवेल का? साक्षीचा चेहरा तांबडा झाला. गप्प बस मकरंद. तुझ्यासाठी मी काय नाही केलं. परदेशात गेलो, संघर्ष केला आणि तू इथे रुद्रसोबत सुखाने राहत आहेस मला विसरून. साक्षीने ओठ चावली आणि आवाज थोडा मवाळ केला. हे सगळं आपल्या भविष्याचा प्रश्न आहे. ती स्त्री काव्या रुद्रची सध्याची पत्नी आहे. ती जिवंत असेपर्यंत मी रुद्रशी लग्न करू शकत नाही. जर मी त्याच्याशी लग्न केलं तर तू देवासारखा राहशील, पण जर हे सगळं उघडलं तर आपण दोघं संपलो. मकरंदने कपाळावरच्या आड्या मिटवल्या. थोड्या वेळ विचारात गेला आणि अखेर मान हलवली. काव्या परत कंपनीमध्ये आली. मनोजने तिच्याकडे पाहून विचारलं, तुझा चेहरा बघ कसा फिका झालाय. भांडणं झालं का कुणाशी? काव्याने थंड नजरेने उत्तर दिलं, तुझा प्रिय रुद्र काही काळापासून आंधळा झालाय बहुतेक. काय? रुद्रने तुझ्यासाठी उभं राहिलं नाही? हे तर अन्याय आहे. मनोज चिडून म्हणाला. पुरं झालं मनोज, तो तुझा लव आहे, माझा नाही. मग त्याने माझ्यासाठी का उभं राहावं? मी आता सवयीची झाली आहे. मी माझं चित्र काढते, तू जे करायचं ते कर. मनोज काही बोलणार होता पण गप्प राहिला. दुपारी हॉटेलच्या लॉबीमध्ये तपासणीसाठी आलेल्या रुद्रने मागून मनोजला येताना पाहिलं. कपाळावर आड्या पडल्या, पण पुढच्या क्षणी मनोज त्याच्याकडे चालत येताना दिसला. माधव तत्परतेने रुद्रसमोर उभा राहिला, सावधपणे. मनोज नीटनेटका सजलेला दिसत होता. तो म्हणाला, मला खरंच समजत नाही रुद्र, तुला पुरुष आवडत नाही ठीक आहे, पण मग तू त्या नाजूक स्त्रियांना इतका त्रास का देतोस? असं का नाही की पुरुषांनाच आवडावंसं? निदान ते मजबूत असतात, त्यांना कितीही दुखावलं तरी ते तुटत नाहीत. माधवला अंगावर काटा आला. रुद्र चेहरा गारटला. मनोज, अजून जवळ आलास तर तुझं स्वप्न खरं करून दाखवेन. पुरुष राहणार नाहीस. मनोजने तिरक्या नजरेने म्हटलं. रुद्र, तुला माहीत आहे का काल रात्री काव्याबरोबर काय झालं? तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न झाला असता. रुद्रचा चेहरा ताठ झाला. तो थांबला आणि पुन्हा त्याच्याकडे वळून पाहिलं. मी वेळेत पोहोचलो नसतो तर ती बिचारी काय परिस्थिती असते कल्पना कर. रुद्रच्या डोळ्यासमोर सकाळची ती बेचैन काव्य आठवली. तेव्हा त्याला तिचं वागणं विचित्र वाटलं होतं. इतकं काही अनुभवलेली ती स्त्री इतकी घाबरलेली का होती? ती ठीक आहे का? रुद्रने घाईने विचारलं. फक्त हलकाशा डोक्याला मार लागले, वाचली आहे ती, मनोज शांतपणे म्हणाला. रुद्रने खोल श्वास घेतला आणि लगेच बाहेर निघाला. दरम्यान काव्या आपल्या टेबलामागे बसून मकरंदबद्दल विचार करत होती. अचानक तिला असं वाटलं जणू तो माणूस तिच्या डोळ्यासमोर उभा आहे. तिला मळमळायला लागलं. तिने चेहरा झाकला आणि खुर्चीत कोसळली. नको, आता विचारही नको. तेवढ्यात मनोज संतापाने आत आला. शपथ, मी आंधळा होतो का काय जो रुद्रसारख्या माणसावर फिदा झालो? काव्या चकित झाली पण काही बोलली नाही. काव्या, मी स्वतःला माफ करू शकतो पण तुला नाही. आपण त्याला दाखवायलाच पाहिजे की त्याने साक्षीसारख्या बाईवर विश्वास ठेवून किती मोठी चूक केली आहे. काव्या थोडं स्मित करून म्हणाली. ठीक आहे, पण आता काय करायचं? माझ्याकडे एक उपाय आहे, ती म्हणाली. मनुष्य सर्वात जास्त चूक करतो जेव्हा तो रागात आणि असंतुलित असतो. रुद्र ऑफिसमध्ये परत आला. तेव्हा त्याने पाहिलं
साक्षी त्याच्या दारासमोर उभी होती. तिचं टेबल त्याच्या कॅबिनसमोरच होतं, त्यामुळे तो वर पाहिलं की ती दिसत होती. ती नेहमीसारखीच वागत होती, पण रुद्र तिच्याकडे काहीतरी विचारपूर्वक पाहत होता. तेवढ्यात ती हसत आत आली. रुद्र, तुम्ही माझ्याकडे असं का पाहत होतात? माझ्या चेहऱ्यावर काही लागलंय का? नाही, तो शांतपणे म्हणाला. मी कधी विचारलंच नाही, पण तू परदेशात कशी होतीस? ठीकच, साक्षी म्हणाली. माझं घर उद्ध्वस्त झालं, पण थोडीफार बचत होती. जगायला भाग पाडलं. तू मदत केलीस म्हणून नोकरी मिळाली, नाहीतर आजारी पडले असते तर औषधेही परवडली नसती. रुद्र तिच्याकडे खोल नजरेने पाहत होता. तेवढ्यात माधव धावत आला. सर, वाईट बातमी आहे. हॉस्पिटलमधून फोन आला. मिस काव्या आजारी पडली आहे. रुद्रच्या चेहऱ्यावर तणाव आला. तो तत्काळ उठला आणि बाहेर पळाला. साक्षी थबकली, पण नंतर तीही मागे धावली. काव्या कुठे आहे? रुद्रने विचारलं. सर, ती आत आहे, नर्स म्हणाली. रुद्रने दार उघडून आत पावलं ठेवलं. काव्या पलंगावर पडली होती. चेहरा पांढरा, डोळ्यात अश्रू. काय झालं तुला? त्याने विचारलं. काव्याने हलकेसं वळून पाहिलं. तिचा आवाज थरथरत होता. रुद्र, मी डोळे मिटले की तू माणूस आठवतो. त्याने रुद्रचा चेहरा काळवंडला. त्याने तिला मिठी मारली. सगळं संपलं काव्या, आता काही होणार नाही. मी आहे तुझ्यासोबत, घाबरू नकोस. ती हुंदके देत म्हणाली. नको. त्याने मला सगळीकडे स्पर्श केला. मला घाण वाटते. रुद्र, मी घाण झाले. रुद्रचा चेहरा पूर्ण काळवंडला. सगळ्यांना दिसत होतं तो संतापाने जळत होता. हवेतील वातावरण इतकं तणावपूर्वक झालं की रुद्रच्या डोळ्यातली आग साक्षीपर्यंत पोहोचली. आता ती जाणून होती रुद्रचा राग भडकणार आहे आणि त्याचा स्फोट साक्षीच्या आयुष्यावर कोसळणार आहे. सगळे गप्प बसले होते, फक्त पाहत होते. रुद्रने काव्याला मिठीत घेतलं आणि तिचा चेहरा वर उचलला. तू अजिबात घाण नाहीस, ऐकलंस का? मी तुला असं म्हणू देणार नाही, तो म्हणाला आणि अचानक पुढे झुकला. त्याचे उबदार ओठ तिच्या ओठावर टेकले. क्षणभर सगळं स्थिर झालं. काव्या तबकली. तिला अजिबात अपेक्षा नव्हती की रुद्र असं करेल. तिने त्याच्या बाहूला घट्ट धरलं आणि त्याच्या मागून पाहिलं. साक्षीचा चेहरा पांढरा पडलेला. तिचे बोटाचे टोक तळहातात खोचले गेले होते. ती धिजून गेली होती. काव्याचं हृदय वेडंवाकडं धावू लागलं आणि मग तिने डोळे मिटून रुद्रच्या गळ्यात हात गुंफले. माधवने चेहरा दुसरीकडे वळवला आणि साक्षीला हाताने इशारा केला, बाहेर जा. पण ती जणू मूर्तीसारखी उभीच राहिली. रुद्रने शेवटी काव्याचे ओठ सोडले. काव्याच्या गालावर लालसरपणा आला होता. रुद्रने तिच्या केसात हात फिरवला आणि डॉक्टरांकडे वळून विचारलं, तिला नेमकं झालं काय? अचानक असं का पडलं? डॉक्टर शांतपणे म्हणाला, मिस काव्यांना हलकी मेंदूची दुखापत आहे, त्यामुळे चक्कर येणे, डोकेदुखी आणि थोडं संभ्रमित वागणं होते. विश्रांती गरजेची आहे. रुद्रने खोल श्वास घेतला. आता त्याला समजलं तिचं विचित्र वागणं आजारामुळेच आहे. त्याने तिला जवळ घेतलं. मी इथे आहे, घाबरू नकोस. काव्याने हलकेच मान हलवली. रुद्र म्हणाला, तू आता झोप, मी डॉक्टरांशी बोलून येतो. तिने त्याचा हात पकडला. जाऊ नकोस, मला वाईट स्वप्न पडतात, भीती वाटते. रुद्रने तिच्याकडे पाहिलं. ती थरथरत होती. थोडा वेळ विचार करून तो म्हणाला, ठीक आहे, मी इथेच आहे, तू झोप. काव्याने त्याचा हात घट्ट धरला आणि डोळे मिटले. साक्षी दरवाजाजवळ उभी राहिली होती. तिच्या डोळ्यातून मत्सर जळत होता. ती काव्या, तिने रुद्रला असं कसं वश केलं? रुद्र तिच्यावर प्रेमाने ओठ टेकवले. ते दृश्य साक्षीच्या डोक्यात जणू भोसकल्यासारखं अडकलं होतं. कधी झाला होता तो माझ्याशी इतका कोमल? ती मनात कुरली. मी नेहमी समजूतदार राहिले. त्यांना सांगितलं, काळजी नको, मी स्वतः पाहते, आणि त्याने खरंच दुर्लक्ष केलं. पण आता जेव्हा काव्या फक्त एक वाक्य म्हणते, मला भीती वाटते, तो तिच्याजवळ बसून राहतो, हे अन्याय आहे.
साक्षी रडत भिंतीला टेकली. रुद्रने काव्याला झोपल्याची खात्री करून डॉक्टरकडे गेला. डॉक्टर म्हणाला, तिने स्वतःच्या डोक्याने त्या गुन्हेगाराला धडक दिली म्हणून दुखापत जास्त झाली. काही दिवस उलटसुलट वाटेल, मळमळ, चक्कर, पण मोठं काही नाही. रुद्रने विचारलं, म्हणजे ती अजूनही घाबरून जगते? हो, जवळपास बलात्काराचा प्रसंग झाला. मनावर खोल ठसा बसतो. मानसिक उपचार गरजेचे आहेत, पण तिच्याजवळ प्रियजन असणं हाच उत्तम उपचार आहे. तुम्ही काही दिवस तिच्यासोबत राहा. रुद्रने मान हलवली. तो बाहेर आला. साक्षी अजूनही तिथेच उभी होती. तू अजून गेली नाहीस, तो म्हणाला. ती खोटी काळजी दाखवत म्हणाली, मी मिस काव्याबद्दल चिंतेत होते. ती ठीक आहे ना? रुद्र. डॉक्टर म्हणाले की मानसिक आघात अजून गंभीर आहे. काही दिवस तिच्यासोबत राहावं लागेल. तू जा आता. साक्षीच्या चेहऱ्यावरचे हावभाव गोठले. ती घाईघाईने म्हणाली, पण इतकं गंभीर काय? शेवटी काही झालंच नाही. मग एवढं का नाटक करते ती? रुद्रचा चेहरा ताठ झाला. साक्षी, तुला माहीत आहे का, ती स्वतःच्या डोक्याने त्या माणसाला धडकली म्हणून तिला मेंदूला मार बसला. तिच्या जागी कोणी दुसरं असतं तर कदाचित वाचलंही नसतं. साक्षी थक्क झाली. पहिल्यांदाच तिने रुद्रच्या नजरेत तिरस्कार पाहिला. तो काही न बोलता निघून गेला. साक्षी दात कुरतडत मनात म्हणाली, काव्या, तूच जबाबदार आहेस. आता मी तुला संपेन. दुसऱ्या दिवशी काव्या उठली तेव्हा तिच्या पलंगाशेजारी मनोज बसलेला होता. हातात सफरचंद घेत हसत. खरंच काव्या, तू रागात आलीस की जणू रणरागिणी होतेस. मी तुझं कमी मूल्यमापन केलं होतं. काव्या हसली. मी फक्त तिला तिच्याच औषधाची चव चाखवते. ती जर नाटक करू शकते तर मी का नाही? मनोज हसला. हो, पण तुझं नाटक तिच्यापेक्षा कितीतरी जास्त वास्तव वाटतं. काव्या अभिमानाने म्हणाली, मी सहसा अशा छोट्या लोकांच्या स्तरावर उतरतेच नाही. मनोजने इशारा दिला, सावध राहा. साक्षीचा चेहरा पाहिला मी. ती खूप संतापलेली आहे. पुढचे काही दिवस धोकादायक असतील. काव्या शांतपणे म्हणाली, ती रागात आहे म्हणजे मी योग्य दिशेने चालली आहे. दरम्यान साक्षी मकरंदला भेटायला गेली. तू म्हणली होतीस काही दिवस संपर्क नको म्हणून मी गायब झालो. पण तू स्वतः का आलीस? मकरंदने विचारलं. साक्षीचा आवाज तीव्र झाला. मकरंद, आता मला ती काव्य जगू द्यायची नाही. ती जिवंत असेपर्यंत मी रुद्रची बायको होऊ शकत नाही. तू वेडी झालीस का? हत्या म्हणजे विनाश. पकडले गेलो तर? मकरंद घाबरला. साक्षी त्याच्याकडे थंड नजरेने पाहत म्हणाली, मकरंद, मी तुझं मूल जन्माला घातले पण तुला सांगितलं नव्हतं. मकरंद हादरला. ती पुढे म्हणाली, आता मी जर रुद्रची पत्नी झाले तर तुझं मूल गायकवाड घराण्याचा वारस बनेल. पण जर ती काव्या मला हटवली तर तू आयुष्यभर काहीच नाहीच. मकरंदचा चेहरा बदलला. कपाळावर थंड घाम. सायंकाळी रुद्र हातात ज्युरिक रेस्टॉरंटचं फूड बॉक्स घेऊन परत आला. काव्याने भुवया उंचवल्या. हे काय? अचानक एवढी गोडी का दाखवतोयस? काही स्वार्थ आहे का? रुद्रने भुवया उंचवल्या. अगं, तूच तर मला थांबायला सांगितलं होतंस. काव्या थोडी थांबली. पण आधी तर तू माझ्यावर विश्वासच ठेवला नाहीस. मग आता असं का? रुद्रने खोल नजरेने पाहिलं. मी असं कधी म्हटलं की विश्वास नाही ठेवत? तो क्षणभर थांबला आणि मनात विचार केला. साक्षीचं दान, आदित्यचा आजार सांगावा का नाही? काव्याने विचारलं. ती साक्षी खरंच तुझ्या आयुष्यात खास आहे का? रुद्रने शांतपणे उत्तर दिलं, नाही, तसं काही नाही. पण तिच्या मागे एक सत्य आहे जे तुला माहीत नाही.